Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी पेपर फोडला. स्वतःच्या मुलाचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बनवता यावं म्हणून परीक्षा यंत्रणेत फेरफार केला, अशा चर्चा लातूरच्या एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाला अटक केल्यानंतर सुरू झाल्या. मात्र या प्रकरणात आता एक वेगळाच टर्न येणार आहे, कारण कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाचा मुलगाच आता या सगळ्या प्रकरणाचा मुख्य साक्षीदार बनू शकतो. सीबीआयच्या चौकशीत या अल्पवयीन मुलाने असा काही गौप्यस्फोट केलाय ज्यामुळे शिक्षण क्षेत्र हादरून गेलंय. नेमकं काय आहे हा प्रकार, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार मोटेगावकरच्या अल्पवयीन मुलाचा सीबीआय या पेपर लीक प्रकरणात मुख्य साक्षीदार बनवण्याचा विचार करत आहे. मोटेगावकरच्या याच मुलाने 3 मेला नीटची परीक्षा दिली होती. आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचा संस्थापक शिवराज मोटेगावकर याला काही दिवसांपूर्वी सीबीआयने अटक केली. त्यानंतर त्याच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी झाली. सूत्राने सांगितल्यानुसार या मुलाने सीबीआय समोर कबूल केलंय की 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधीच त्याचे वडील म्हणजेच शिवराज मोटेगावकर यांनी त्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांचे मूळ पेपर आणून दिले होते. म्हणजेच परीक्षा सुरू होण्यापूर्वीच या विद्यार्थ्याकडे संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरांसह हजर होती. या एकाच कबुलीमुळे सीबीआय आता या अल्पवयीन मुलालाच या केसमध्ये स्टार विटनेस म्हणजेच मुख्य साक्षीदार बनवण्याच्या तयारीत आहे. पण हा पेपर या बापाकडे आला कुठून? तर याचे धागेदोरे थेट एनटीए म्हणजेच परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय संस्थेच्या अंतर्गत एक्सपर्ट्सपर्यंत पोहोचतात. सीबीआयच्या तपासानुसार हे एक मोठं साखळी रॅकेट होतं. मनीषा हवलदार हिने फिजिक्सचे, पी.व्ही. कुलकर्णी याने केमिस्ट्रीचे, तर मनीषा मांढरे हिने बॉटनी आणि झूलॉजीचे प्रश्न लीक केले होते. धक्कादायक बाब म्हणजे मांढरे आणि कुलकर्णी हे दोघं प्रश्नपत्रिकेचं मराठीत भाषांतर करणाऱ्या पॅनलमध्ये होते आणि तिथूनच त्यांनी पेपर चोरले. सूत्रांच्या माहितीनुसार मांढरे आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेली पुण्याची ब्युटिशियन मनीषा वाघमारे या एकाच सोसायटीमध्ये राहत होत्या. तर मनीषा मांढरे ही मनीषा हवलदारची जवळची आहे. ब्युटिशियन मनीषा वाघमारे ही या शिक्षकांसाठी स्काउट म्हणून काम करायची, जी पेपर विकत घेणारे श्रीमंत पालक आणि विद्यार्थी शोधून आणायची. सीबीआयने पी.व्ही. कुलकर्णीसह या प्रकरणात मनीषा मांढरे आणि मनीषा हवलदार या 2 इतर शिक्षकांनाही अटक केली आहे. मोटेगावकर केवळ स्वतःच्या मुलापुरता मर्यादित नव्हता, त्याने लीक झालेले पेपर आणि उत्तरपत्रिका अनेक लोकांना वाटल्या होत्या. दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या रिमांड अर्जात सीबीआयने म्हटलं होतं की लीक झालेले प्रश्न कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाच्या फोनमध्ये सापडले होते. त्याने लीक झालेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या प्रती अनेक लोकांना वाटल्या होत्या. एक व्हिडिओ देखील समोर आलाय ज्यामध्ये तो आपल्या कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना सांगताना दिसतोय की त्याने दिलेले प्रश्नच अंतिम प्रश्नपत्रिकेत आले होते. त्याचे सहआरोपी प्रल्हाद कुलकर्णी सोबत असलेले संबंध सध्या तपासाधीन आहेत, असं एजन्सीने न्यायालयाला सांगितलं होतं. लाखो विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून नीट परीक्षेची तयारी करतात, पण दुसरीकडे काही पैशांच्या आणि काही सत्तेच्या जोरावर 10 दिवस आधीच पेपर फोडून मिळवला जातो. शिवराज मोटेगावकरच्या मुलाने दिलेली ही कबुली या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश करणारी ठरतीये. आता सीबीआय कोर्टात यावर कायदेशीर मत घेऊन पुढची कारवाई करत आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? अशा शिक्षण सम्राटांना काय शिक्षा झाली पाहिजे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.